नमस्कार मित्रांनो, मी सविता आपले अगदी मनापासून स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनल सनरेज द सोल सूत्रवर. मित्रांनो, मी एक ॲस्ट्रोलॉजर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे, रेकी मास्टर आहे, क्रिस्टल हिलर आहे आणि टॅरो कार्ड रीडर आहे. तर बऱ्याच दिवसापासून मला लोक फार प्रश्न विचारतात की मॅडम तुम्ही कशा पद्धतीने आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार. तर त्यासाठीच मी हा स्पेशल व्हिडिओ आज टाकत आहे. मित्रांनो, आपला जो जन्म असतो तो ग्रहमानाशी रिलेटेड असतो. आपल्या जन्माच्या वेळेस जे ग्रहमान असते, ग्रहांची जी स्थिती असते त्यावर आपलं भविष्य हे ठरत असतं. जर आपल्या जन्माच्या वेळेस ग्रहमान शुभ असेल, ग्रहांची पोझिशन शुभ असेल तर लाईफमध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही. पण ते जर अशुभ ग्रहमान असेल तर प्रॉब्लेम हे खूप सगळे येतात. मित्रांनो, तुमच्या ग्रहांची दशा, महादशा, अंतर्दशा बघण्यासाठी, ग्रहांची पोझिशन बघण्यासाठी, शुभ अशुभ आहेत ते बघण्यासाठी आम्ही तुमची कुंडली बनवतो. आणि कुंडली बनवण्यासाठी जे आहे त्यासाठी आम्ही तुमच्याकडनं तुमची बर्थ डेट, बर्थ प्लेस आणि बर्थ टाइम जे आहे त्याचे डिटेल्स आम्ही घेतो आणि त्यानुसार आम्ही तुमची कुंडली बनवतो आणि त्याचे डिटेल विश्लेषण करतो आणि ज्या काही रेमेडीज असतील आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने सुचवतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं की आपलं ग्रहमान खूप चांगलं असतं, अगदी योग्य कुंडली असते, पण तरी पण आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स थांबत नाही. तर तो कसा प्रॉब्लेम येतो, काय येतो तो प्रॉब्लेम? तर तो प्रॉब्लेम जो असतो तो तुमच्या वास्तूशी रिलेटेड असतो. जर वास्तू दोष असेल, घरात असेल म्हणा, ऑफिसमध्ये असेल म्हणा, तर प्रोग्रेस होत नाही. मग उगाचच घरात वादविवाद, आजारपण, नंतर बिझनेसमध्ये प्रोग्रेस होत नाही. हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात. त्यासाठी आम्ही वास्तू दोष आहे का तुमच्या वास्तूमध्ये ते अगोदर बघतो. त्यासाठी तुमच्या वास्तूचा मॅप आणि बाकी सगळे डिटेल्स आम्ही मागवतो. आणि वास्तूमध्ये जर दोष असेल तर त्यासाठी आम्ही क्रिस्टल्स देतो आणि क्रिस्टल्स थ्रू तुमच्या वास्तूची पूजा करून घेतो. त्यात काही क्रिस्टल्स असे रिकमेंड केले जातात की जे तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचे, ऑफिसमध्ये ठेवायचे, ज्याने तुमचा ओव्हरऑल प्रोग्रेसच होईल. आणि ऑफिस, जर तुम्ही न्यू ऑफिस किंवा फॅक्टरी म्हणा, शॉप म्हणा, तुम्ही न्यू स्टार्ट करत आहात तर त्यातही वास्तू दोष असू नये यासाठी अगोदरच आम्ही तुम्हाला काही क्रिस्टल्स रिकमेंड करतो. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यासाठी अगोदर तुम्ही जर वास्तुदोषपासून दूर राहिला तर तुमच्या बिझनेसमध्ये अडचणी येणार नाही आणि तुमचा बिझनेस चांगला चालू शकतो. बऱ्याच वेळेस असाही प्रॉब्लेम येतो की आपल्या घरात आपलीच मुलं आपलं ऐकत नाही, त्यांचा फोकस स्टडीवर अजिबात होत नाही, नाही करिअरच्या संबंधात ते काही म्हणजे सिरियस असतात त्यांच्या करिअर विषयी. परत घरात हजबंड वाईफ मध्ये पण जमत नाही, त्यांच्यातही वादविवाद असतात, लवशिप मध्ये प्रॉब्लेम असतो. त्या प्रॉब्लेम्सच्या सोल्युशनशी रिलेटेड आम्ही तुम्हाला काही क्रिस्टल्स रिकमेंड करतो. त्यात क्रिस्टल ब्रेसलेट्स असतात, रिंग्स, नेकलेस, क्रिस्टल ट्रीज आणि काही क्रिस्टल जे असतात ते रॉ क्रिस्टल्स पण आम्ही तुम्हाला रिकमेंड करत असतो, ज्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याला नक्कीच मदत होते. मित्रांनो, लोकांचा एक मोठा प्रॉब्लेम माझ्याकडे वारंवार येत असतो, तो म्हणजे लग्न न जुळणे. मुलांचे म्हणा, मुलींचे म्हणा किंवा स्वतःचे त्यांचे लग्न न जुळणे आणि लग्नासाठी प्रॉपर मुलगा किंवा मुलगी न मिळणे हा फार मोठा प्रश्न असतो. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला काही क्रिस्टल रिकमेंड करत असतो. तर ते क्रिस्टल्स तुम्हाला कशी हेल्प करतात? तर क्रिस्टल्स जे आहेत तुम्हाला तुमचे प्रॉपर जे सोलमेट आहे ते शोधण्यासाठी तुमची मदत करतात आणि तुम्हाला तुमच्या सोलमेट पर्यंत नेऊन पोहोचवतात. तुम्हाला जर काही नवीन स्टार्टअप करायचं असेल, काही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल, जॉब नवीन जॉईन करायचा असेल किंवा जुना जॉब सोडून तुम्हाला नवीन जॉब जॉईन करायचा असेल, असे जर प्रश्न असतील, पण तुम्ही त्यात जर कन्फ्युज असाल की आम्ही हा जॉब सोडून नवीन जॉब जॉईन करावा का, हा बिझनेस आम्ही करावा की नाही, तर
या कन्फ्युजनचं जे आहे ते सोल्युशन शोधण्यासाठी आम्ही तुमची टॅरो कार्ड रिडिंगद्वारे मदत करत असतो. आम्ही टॅरो कार्डचे सेशन्स घेतो त्यासाठी, आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही आम्हाला विचारले तर आम्ही त्याचं टॅरो कार्ड रिडिंगद्वारे उत्तर देत असतो. जर कुणाला हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, की सारखं वारंवार आजारी पडणं किंवा काही एखादा आजार झालेला असेल किंवा बॉडीच्या कुठल्याही पार्टमध्ये कुठेही सारखं वारंवार पेन असणं, असे जर काही प्रॉब्लेम्स असतील, किंवा कोणी डिप्रेशन मध्ये असेल, टेन्शन मध्ये असेल, काहींना मेंटल इश्यू असतील, की जे नेहमी कन्फ्युज राहतात, जे नेहमी दुःखी राहतात, तर त्यासाठी पण आम्ही तुम्हाला काही रेमेडीज देत असतो. आणि त्या रेमेडीज ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला क्रिस्टल हिलिंग आणि रेकी हिलिंग थ्रू देत असतो. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की ह्या सगळ्या रेमेडीज आम्ही आमच्या मनाने तुम्हाला सांगतो, सुचवतो, पण तसं नाहीये मित्रांनो. ऍक्च्युली कसं असतं, आम्ही फक्त, तुम्ही आणि ब्रह्मांड यातील फक्त मेडिएटर आहोत, दुवा आहोत. जे युनिव्हर्स जे मेसेज देतं ते तुम्ही डायरेक्ट तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, आणि आले तरी तुम्हाला ते रीड करता येत नाही. तर फक्त ब्रह्मांडाचा मेसेज जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक मेडिएटर पद्धतीने काम करतो. ब्रह्मांड जे काही सुचवतं ते फक्त तेच आम्ही तुम्हाला सुचवतो, तेच आम्ही तुम्हाला रिकमेंड करतो. शेवटी मित्रांनो, तुम्ही झालं, आम्ही झालं, काय आहोत या ब्रह्मांडासमोर? काहीच नाही. सर्वात अगोदर ब्रह्मांड आणि ब्रह्मांडाला चालवणारी शक्ती तेच महान आहे. आणि त्या ब्रह्मांडाला आणि ब्रह्मांडाला चालवणाऱ्या शक्तीला माझ्यातर्फे शतशः नमन, आणि तुम्हालाही सर्वांना धन्यवाद.